श्री स्वामी समर्थ. आजचा स्वामी संदेश. स्वामी म्हणतात, भक्तांनो, आपल्या जीवनात काही गोष्टी अशा असतात ज्या आपण सर्वांशी शेअर करतो, सर्वांना सांगत बसतो. पण काही गोष्टी अशा असतात ज्या आपण जितक्या जास्त सांगतो तितकी त्यांची शक्ती कमी होते. अशाच गूढ आणि महत्त्वपूर्ण संदेशाबद्दल आज आपण जाणून घेणार आहोत. स्वामी समर्थ म्हणतात, काही गोष्टी गुप्त ठेवल्या तरच त्या तुमचं जीवन उंचावतात. श्री स्वामी समर्थ हे केवळ संत नाहीत, तर एक दैवी शक्तीचे प्रतीक मानले जातात. त्यांच्या शिकवणीतून जीवन, कर्म, श्रद्धा आणि आत्मशक्ती यांचा खोल अर्थ दडलेला आहे. त्यांचा एक महत्त्वाचा संदेश असा आहे, तोंड उघडण्यापूर्वी विचार करा, कारण शब्द एकदा बाहेर गेले की ते परत येत नाही. स्वामी समर्थ सांगतात की तुमच्या भविष्यातील योजना खूप पवित्र असतात. आपली योजना कोणालाही सांगू नका. जेव्हा तुम्ही तुमचं स्वप्न किंवा योजना प्रत्येकाला सांगता तेव्हा अनेकदा त्यात अडथळे निर्माण होतात. कारण प्रत्येकजण तुमच्यासारखा विचार करत नाही. काही लोक तुमचं यश पाहून आनंदी होतात, पण काही लोक न कळत तुमच्या प्रवासात शंका निर्माण करतात. म्हणून स्वामी म्हणतात, तुमचं काम आधी पूर्ण करा, मग जगाला दाखवा. तुमची आध्यात्मिक प्रगती, तुमची साधना, तुमचा जप, तुमची भक्ती ही अत्यंत वैयक्तिक गोष्ट आहे. जर तुम्ही ती इतरांना सांगत राहिलात तर त्यांचा अहंकार निर्माण होऊ शकतो. स्वामी समर्थ सांगतात की खरी भक्ती शांत असते. ती ओरडत नाही, ती दिसत नाही, पण अनुभवता येते. तुमचे चांगले कर्म करून त्याचा गाजावाजा करणे म्हणजे त्याची शक्ती कमी करणे होय. स्वामी समर्थ म्हणतात, पुण्य सांगितले की त्यांचा प्रभाव कमी होतो, म्हणून तुमची चांगली कामं गुप्त ठेवा. तुमचं दुःख सगळ्यांना सांगत बसणं नेहमी उपयोगी नसतं. काही लोक फक्त ऐकतात पण मदत करत नाहीत. स्वामी समर्थ सांगतात, दुःख देवाला सांग, माणसांना नाही. भक्त हो, तुम्हाला जर स्वामी शक्तींवरती विश्वास असेल तर स्वामी संदेश ह्या आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ नक्की लिहा. तुमचा आनंद सगळ्यांना सांगू नका. आनंद ही अशी गोष्ट आहे जी जितकी शांत ठेवली जाते तितकी ती वाढते. पण आजच्या काळात माणूस आपल्या छोट्या छोट्या आनंदालाही सोशल मीडियावर दाखवतो आणि मग अचानक तो आनंद कमी होतो. स्वामी समर्थ सांगतात, तुझा आनंद कमी बोल आणि जास्त जग. कारण प्रत्येकाला तुमचा आनंद सहन होईलच असं नाही. काही लोक तुमच्या आनंदात सहभागी होतात, पण काही लोक नकळत त्यात नकारात्मक ऊर्जा मिसळतात. म्हणून तुमचं सुख नेहमी थोडं गुप्त ठेवा. पुढची गोष्ट, तुमची कमजोरी. स्वामी समर्थ सांगतात की आपली कमजोरी प्रत्येकाला सांगणे ही मोठी चूक आहे. कारण जगात प्रत्येकजण तुमचा मित्र नसतो. काही लोक तुमच्या कमजोरीचा वापर तुमच्या विरुद्ध करतात. म्हणून तुम्ही तुमची कमजोरी देवाजवळ सांगा, माणसांकडे नाही. जेव्हा तुम्ही स्वतःला ओळखता आणि सुधारता तेव्हा तुमची कमजोरीच तुमची ताकद बनते. तुमचे पुढील प्लॅन्स. तुमचं भविष्यातील स्वप्न हे पवित्र असतं. स्वामी समर्थ म्हणतात की स्वप्न जाहीर केली की त्यांचा प्रवास थांबतो. कारण अनेक नकारात्मक विचार, ईर्ष्या आणि शंका तुमच्या मार्गात येतात. म्हणून तुमचं लक्ष शांत ठेवा आणि जेव्हा ते पूर्ण होईल तेव्हा जग आपोआप राहील. पुढचं गोष्ट, मौनाची शक्ती. स्वामी समर्थ सांगतात, जिथे शब्द संपतात तिथे देव सुरू होतो. मौन ही एक साधना आहे. तुम्ही जितकं कमी बोलता तितकं तुमचं मन स्थिर होतं. अनावश्यक बोलणे हे ऊर्जा कमी करतं, म्हणून काही वेळ तरी दिवसात मौन पाळा.
पुढची गोष्ट, इतरांच्या जीवनात हस्तक्षेप करू नका. प्रत्येक माणसाचा कर्म मार्ग वेगळा असतो. स्वामी समर्थ सांगतात की प्रत्येक आत्मा आपला मार्ग स्वतः शोधतो. तुम्ही फक्त मार्गदर्शन करू शकता, पण नियंत्रण नाही. जास्त हस्तक्षेप केल्याने नाती तुटतात. पुढची गोष्ट, अहंकारापासून सावध राहा. अहंकार हा सर्व आध्यात्मिक प्रगतीचा सर्वात मोठा शत्रू आहे. स्वामी समर्थ सांगतात, मीपणा आला की देव दूर जातो. जेव्हा तुम्ही स्वतःला सर्वश्रेष्ठ समजायला लागता, तेव्हा तुमची प्रगती थांबते. पुढची गोष्ट, कृतज्ञता. स्वामी समर्थ म्हणतात, जे मिळालं आहे त्यात समाधान ठेवा. कृतज्ञता ही अशी शक्ती आहे जी तुमचं आयुष्य बदलते. जितकं तुम्ही धन्यवाद देता, तितकं अधिक चांगलं तुमच्या आयुष्यात येतं. भक्त हो, तुम्हाला जर स्वामी शक्तींवरती विश्वास असेल तर स्वामी संदेश या आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ नक्की लिहा. स्वामी समर्थांची शिकवण फक्त अध्यात्म नाही, तर जीवन जगण्याची कला आहे. स्वामी सांगतात, शांत रहा, कमी बोला, योग्य वेळ येईपर्यंत थांबा आणि देवावर पूर्ण विश्वास ठेवा. कर्म आणि श्रद्धा. तुमचं कर्म हेच तुमचं भविष्य ठरवतं. स्वामी समर्थ सांगतात, तुमचं चांगलं कर्म असेल तर भाग्य आपोआप बदलतं. म्हणून सतत चांगली कर्म करा, परिणामाची चिंता करू नका. देवावरचा विश्वास कधीही कमी होऊ देऊ नका, कारण अंधारातही जो विश्वास ठेवतो त्याच्यासाठी प्रकाश नक्की येतो. हीच विश्वासाची शक्ती आहे. भक्त हो, जर तुम्ही आजपासून या सर्व गोष्टी लक्षात ठेवल्या, कमी बोला, गुप्तता पाळा, अहंकार दूर ठेवा आणि भक्ती मनात ठेवा, या गोष्टी लक्षात ठेवून अनुकरण केल्यात तर तुमचं जीवन हळूहळू बदलायला सुरुवात होईल. स्वामी समर्थ नेहमी सांगतात, घाबरू नको, मी तुझ्या सोबत आहे. जर हा संदेश तुमच्या मनाला स्पर्श करून गेला असेल तर तो स्वतःपुरता ठेवू नका. हा व्हिडिओ इतरांना शेअर करा. स्वामी समर्थांवर श्रद्धा ठेवा आणि तुमच्या जीवनात सकारात्मकता वाढवा. स्वामी संदेश या आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ नक्की लिहा. श्री स्वामी समर्थ. भक्त हो, हा व्हिडिओ तयार करणं, तुमच्यापर्यंत येणं यासाठी मी फक्त एक माध्यम आहे. बाकी सर्व स्वामींची कृपा, स्वामींची इच्छा. स्वामींच्या आज्ञेशिवाय कोणतीही गोष्ट होणे अशक्य आहे. या व्हिडिओमध्ये तुम्हाला स्वामींनी सांगितलं आहे अत्यंत गूढ आणि जीवन बदलणारा संदेश. स्वामी सांगतात की आपल्या जीवनातील काही गोष्टी अशा असतात ज्या आपण प्रत्येकाला सांगू नये, कारण त्या गोष्टी आपली ऊर्जा, यश आणि मानसिक शांतता यावर परिणाम करू शकतात. या व्हिडिओमधून तुम्हाला मिळाले आहे कोणत्या गोष्टी गुप्त ठेवाव्या, यश आणि शांततेचे रहस्य, आध्यात्मिक जीवन सुधारण्याचे मार्ग, स्वामी समर्थांचे प्रेरणादायी विचार आणि मौन आणि भक्तीचे महत्त्व. स्वामी समर्थ म्हणतात, कमी बोला, योग्य वेळेची वाट पहा आणि देवावर विश्वास ठेवा. हा व्हिडिओ तुमच्या जीवनात सकारात्मक बदल घडवू. श्री स्वामी समर्थ.